मी शंकर, वय 27. आयुष्य सरळ वाटेवर चाललं होतं, पण एक निर्णय सगळं बदलून टाकणार होता. वडिलांच्या आग्रहाखातर मी एका साध्या, शांत स्वभावाच्या मुलीशी लग्न केलं. तिचं सुमेधा. माझी मनाची तयारी नव्हती. माझ्या अपेक्षेपेक्षा साधी दिसणारी आणि निमूट राहणारी होती ती. पण तरीही मी वडिलांच्या शब्दाखातर हे नातं स्वीकारलं. मात्र माझ्या मनात तिच्यासाठी कोणतीही ओढ नव्हती. सुमेधा हळूहळू घरात रुळली, पण माझ्या मनात तिच्यासाठी जागा नव्हती. सकाळी उठल्यावर माझी आवडती चहा तयार असायची, कपडे नीट इस्त्री करून ठेवलेले असायचे. मी तिच्यावर कधी प्रेम केलं नाही, तरीही ती माझी प्रत्येक गोष्ट काळजीपूर्वक करत राहायची. माझ्या स्वभावाला जरा रुक्षपणा होता. मी स्वतःच्या आयुष्यावर केंद्रित होतो. तिच्या वाट्याला फक्त माझ्या आदेशांची छाया होती. ती काहीच बोलत नसे, ना कधी कोणती तक्रार करत होती. ती शांत राहून माझ्या प्रत्येक गोष्टीत साथ देत होती. पण एक गोष्ट मी दुर्लक्ष केली. ती खूप काही लपवत होती. माझ्या ऑफिसमध्ये संध्या नावाची एक सहकारी होती. ती हुशार होती, माझ्याशी सहज बोलायची. सुमेधाच्या तुलनेत ती जास्त मोकळी होती. कधी कधी मी कामानिमित्त संध्यासोबत उशिरा घरी यायचो. सुमेधा काहीच विचारायची नाही, पण तिच्या डोळ्यामध्ये मला काहीतरी मिसळलेले जाणवत होतं. शांत दुःख. ती माझ्यावर संशय घेत नव्हती, पण तिच्या मनात काहीतरी गुपित होतं हे मला जाणवत होतं. मी मात्र या सगळ्याकडे दुर्लक्ष करत होतो. एक दिवस माझे मित्र अचानक घरी आले. आज रात्री एक पार्टी आहे, तुझ्या बायकोलाही घेऊन ये, त्यांनी आग्रह केला. मला मनातून ते आवडत नव्हतं, पण दबावामुळे मी तिला सोबत नेलं. पार्टीत सगळे मजा करत होते. माझे मित्र तिच्याशी साधेपणाची टिंगल करत होते. त्यांना वाटलं ती फक्त घरात राहणारी बायको आहे. पण तेव्हा माझ्या लक्षात आलं ती खूप वेगळी आहे. तेव्हा एका मित्राने सहज विचारलं, सुमेधा, तू आधी काय करायचीस? ती एक क्षण थांबली, मग हसून म्हणाली, काही नाही, साधी नोकरी करायची. पण तिच्या हसण्यात काहीतरी वेगळं होतं. जणू ती काहीतरी लपवत होती. त्या रात्री मी पार्टीमधून परतलो. मी नेहमीसारखा मोबाईलवर गुंतलो होतो. तेव्हाच एक अनोळखी नंबरवरून कॉल आला. शंकर सर, तुमच्या पत्नीला पुन्हा आमच्या कंपनीत परत येण्यास सांगा. त्यांचं काम उत्कृष्ट होतं. कंपनी? मी गोंधळलो. हो सर, त्या आमच्या कंपनीत सिनियर इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर होत्या. त्या क्षणी माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी, जिच्यावर कधी विश्वास ठेवला नाही, जिचा मी नेहमी तिरस्कार केला, ती एका मोठ्या पदावर काम करत होती आणि मी तिला फक्त एक साधी गृहिणी समजत होतो. मी तिच्यासमोर जाऊन विचारलं, तू ऑफिसर होतीस? ती शांतपणे म्हणाली, हो, पण लग्नानंतर तुझ्या वडिलांनी मला थांबायला सांगितलं. त्यांना वाटलं एक गृहिणीच या घराला सांभाळू शकेल. मी काहीच बोलू शकलो नाही. माझ्या मनात अपराधाची भावना उभी राहिली. त्या रात्री मी जागाच राहिलो. दुसऱ्या दिवशी मी तिच्या जुन्या फाईल शोधायला सुरुवात केली. तिथे मला तिच्या कामाच्या अनेक फाईल्स सापडल्या. ती खरोखरच एक हुशार ऑफिसर होती, फसवणूक आणि आर्थिक गुन्ह्याची चौकशी करणारी. माझ्या मनात एकच प्रश्न उमटत होता, ती इतकी हुशार असूनही तिने स्वतःला का दडवून ठेवलंय? मी ठरवलं, तिला तिची जुनी ओळख परत मिळवून द्यायची. मी तिच्या जुन्या कंपनीशी बोललो आणि तिच्यासाठी एक नवीन संधी मिळवून दिली. सुरुवातीला तिचा विश्वासच बसला नाही, पण जेव्हा तिला समजलं की मी मनापासून बदललो आहे, तेव्हा तिच्या डोळ्यात पहिल्यांदाच आनंद दिसला. आता ती ऑफिसला जायला लागली होती. तिला तिची हरवलेली ओळख परत मिळाली होती आणि मीही बदललो होतो. मी पहिल्यांदा तिला खऱ्या अर्थाने समजून घेतलं होतं. आता आमचं नातं जबरदस्तीचं नव्हतं. आम्ही दोघं एकमेकांना समजून घेत होतो, साथ देत होतो. मी तिला बांधून ठेवलं, पण तिने मला खरी माणुसकी शिकवली. ती एक गृहिणी साधी नव्हती, ती माझ्या आयुष्यातील खरी नायिका होती.